अखेर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार गटाची तुतारी नेमकी कोण हाती घेणार हा प्रश्न अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय। कारण माढा लोकसभेची जी उमेदवारी आहे ती उमेदवारी कोणाला मिळणार हे लवकरच या ठिकाणी सुटणार आहे। तसं पाहायला गेलं तर जी महायुतीची जागा आहे ती भाजपकडे आहे आणि या ठिकाणी विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये या ठिकाणी जाहीर झाली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवार जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण लोकसभा मतदारसंघांमध्ये गाठीभेटी घेत मतदारसंघांचा दौरा हा ठिकाणी पिंजून काढला आहे। तसं पाहायला गेलं तर तो जो मतदारसंघ आहे तो भाजपसाठी खूप सकारात्मक आहे। हे सर्व जमेच्या बाजू असतानाच त्या ठिकाणी मोहिते पाटील यांचं बंड मात्र या ठिकाणी उठून दिसते। पाठीमागच्या आठवड्यात जर आपण पाहिलं असेल तर मोहिते पाटलांनी दबावतंत्रांचा वापर करत कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपल्याला लोकसभा निवडणूक लढवावी लागेल असं म्हणत मोहिते पाटील घराण्यातील जे धैर्यशील मोहिते पाटील आहेत त्यांनी उमेदवारी पक्षाकडे मागणी केली होती आणि त्याचा विचार फारसा झालेला दिसून येत नाही आणि उमेदवारी दिली नसताना आणि मोहिते पाटलांनी आपली पक्षी भूमिका अजूनही जाहीर न करताच मात्र मोहिते पाटलांनी सुद्धा मतदारसंघांमध्ये दौरे सुरू करायला सुरुवात केली आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकताच सांगोला भाग असेल, माळशिरस भाग असेल किंवा करमाळा तालुका असेल या तिन्ही तालुक्यांमध्ये त्यांचा झंझावती दौरा सुरू आहे आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फिरताना आपल्याला दिसून येतात। हे सर्व होत असताना शरदचंद्र पवार गटाची जागा आहे ती रासपचे नेते आहेत महादेव जानकर त्यांना देण्यात आली होती, तशी भूमिका जाहीर करण्यात आली होती आणि माढा लोकसभा हे शरद पवार गटांच्या माध्यमातून महादेव जानकर लढवतील असे चित्र एकंदरीत स्पष्ट झालं असतानाच काल सायंकाळी मात्र फडणवीसांच्या राजकीय नीतीपुढे त्यांची राजकीय जी खेळ झाली त्यामध्ये जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना भाजपच्या माध्यमातून महादेव जानकर यांना आपल्याकडे वळवण्यात त्यांचं यश आलंय आणि पूर्वाश्रमीचे किंवा ज्यांचं भाजपबरोबर सलोख्याचा संबंध आहेत असे महादेव जानकर यांची पुन्हा भाजपकडे वापसी झाली पाहायला मिळते। त्यामुळं जे महादेव जानकर आहेत महादेव जानकर हे भाजपकडे गेल्यामुळं आणि पर्याय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यामुळं त्यांच्या मागण्या मान्य झाल्या। त्यामुळं माढ्यामध्ये शरदचंद्र पवार गटाची तुतारी नेमकी हाती कोण घेणार हा प्रश्न निर्माण झालाय। कालच पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेत जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून घेणारे असतील अभयसिंह जगताप यांनी मी राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगत मी या जागेवर दावा करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेत आपली भूमिका जाहीर केली होती। तत्पूर्वी त्यानंतरच त्यांनी जी उमेदवारी जाहीर केल्यानंतरच हे महादेव जानकर असेल त्यांचं भाजपमध्ये जाणं असेल किंवा ही जागा पुन्हा कुणाला जाणार हा प्रश्न निर्माण होत असताना आता नेमकी तुतारी हाती कोण घेणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। जे अभयसिंह जगताप आहेत अभयसिंह जगताप यांनी लोकसभेच्या दृष्टीने तयार करत असताना सातारा, मान, खटाव, करमाळा, माढा या भागामध्ये लोकसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत असतानाच मी पक्षाकडं माझी उमेदवारी मागण्यात मला हक्क आहे आणि जी जागा आमच्या पक्षाला जाते त्या पक्षामध्ये बाहेरच्या लोकांना आम्ही उमेदवारी का द्यावी असं म्हणत त्यांनी सरळ सरळ मोहिते पाटलांकडे आपला रोख वळवला दिसून येते। मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी असं जनमत जरी असलं तरी शरदचंद्र पवार हे मोहिते पाटील यांना आपली तुतारी देणार का हाही या ठिकाणी खरं तर प्रश्न निर्माण होतोय। कारण मोहिते पाटील यांचं जे राजकीय वजन आहे ते राजकीय वजन माढा मतदारसंघांमध्ये आपल्याला खूप पाहायला मिळतं। कारण पाठीमागची जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो माढा मतदारसंघ आहे तो माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा की ज्या माढा मतदारसंघांमधून शरदचंद्र पवार यांनी लोकप्रतिनिधी करत असताना 2009ला त्यांनी तिथून निवडणूक लढवली आणि तो त्यांचा बालेकिल्ला मानला गेला, तिथून चांगल्या मताधिक्याने निवडून आली। त्यानंतर 2014ला सुद्धा मोदीची लाट असताना सुद्धा त्या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोदी लाटेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा काही ठिकाणी कायम ठेवला गेला। परंतु राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत गेल्या, पुलाखालून बरंच पाणी वाहत गेलं आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा आश्रय त्या ठिकाणी घेतला आणि 2019मध्ये जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला गेला जायचा तो राष्ट्रवादीचा माढा लोकसभा मतदारसंघ आहे तो मात्र भाजपकडे देण्यासाठी मोहिते पाटलांचं योगदान खूप मोठं होतं। त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 1 लाखाचं मताधिक्य दिलं होतं आणि त्यामुळं माढा जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा तो बालेकिल्ला हा भाजपच्या ठिकाणी झालेला आपल्या पाहायला मिळतोय। एकंदरीतच ह्या गोष्टी जरी होत असल्या तरी आता निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये आपल्याला कुठतर दुरावा निर्माण झाला दिसून येतोय आणि ही जी जागा आहे ही जागा महादेव जानकर यांच्याकडे जात असतानाच पुन्हा महादेव जानकर यांनी फडणवीसांची भेट घेणं आणि भाजपवासी होणं त्यामुळं माढ्यामध्ये शरदचंद्र पवारांची तुतारी नेमकी हाती कोण घेणार हेच पाहणं गरजेचं ठरतंय। एकंदरीत या ठिकाणी मोहिते पाटलांनी जर ही तुतारी हाती घेतली तर जे अभयसिंह जगताप आहेत ते उमेदवारीमध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंड करणार का किंवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे त्यामुळे राष्ट्रवादीनं बाहेरच्यांना उमेदवारी न देता
माझी उमेदवारी या ठिकाणी मागणी करतोय असं म्हणून त्यांनी उद्या 28 तारखेला जो फलटण आहे सातारा त्या ठिकाणी आहे त्या मसवड या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी गेला आहे आणि त्या माध्यमातून ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत। त्यामुळं शरदचंद्र पवार गटाची तुतारी नेमकी आता हाती कोण घेणार हे पाहणं उत्सुकाचं ठरतंय। त्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अभयसिंह जगताप हे निवडणूक लढवतील की मोहिते पाटील निवडणूक लढवतील हेच पाहणं औत्सुक ठरतंय। त्यामुळं माढा मतदारसंघातील शरद पवारची तुतारी हे कुणी हाती घ्यावी हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा।